नमस्कार, मी अभिषेक मिटबावकर आपले स्वागत करतो। मी आता पंढरपूरला आहे। कार्तिकी वारी चालू आहे। माझ्या घरात माझे आई बाबा हे वारकरी आहेत। आजोबा पंजोबा आणि कित्येक पिढ्या हे वारकरी होते। हा व्हिडिओ थोडासा वेगळाच होणार आहे, कारण मी तुम्हाला माझा इथला अनुभव आणि आठवणी सांगणार आहे। चला तर मग सुरुवात करूया। फायनली मी पंढरपूरला आलो। आज कार्तिकी वारी आहे आणि इथे आल्यानंतर सगळ्यात आधी जे दिसतं ते अनंत वाऱ्या करणाऱ्या वारकरींच्या लाटा। पांढरे कपडे, पांढऱ्या टोपीतली माणसं, साधेपणातलं सौंदर्य घेऊन चाललेली आणि त्यात काही जणांच्या डोक्यावरती रंगबिरंगी फेटे आणि त्याचबरोबर रंगबिरंगी साड्यामध्ये स्त्रिया मग्न होऊन चालतायत एकत्र, हसत गात आणि चारही बाजूंनी भजनांचा स्वर कानावर येतोय। तो आवाज फक्त कानात नाही तर तो मनातही शिरतोय। मन शांत होतं, स्थिर होतं आणि मंत्रमुग्ध होतं। हाच तो पंढरपूरचा अनुभव जो फक्त डोळ्यांनी पाहायचा नाही तर तो मनानेही जाणवायचा असतो। मी भारतभर फिरलोय आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला रंग दिसतात, तेजस्वी, जिवंत आणि मनाला भिडणारे। इथेही अगदी तसंच, पण त्यामध्ये एक आणखी रंग आपल्याला इथे दिसतो आणि तो रंग म्हणजे भक्तीचा रंग। मी पंढरपूरच्या रस्त्यावरून चालतोय। लोकांची प्रचंड गर्दी आहे, तरीही सगळे शांत आणि नीट चालताना दिसतात। कुणी कोणाचं नाव ओळखत नाही, पण सगळे एकमेकांना माऊली म्हणून हाक मारतात आणि मग प्रत्येक समस्येचे समाधान मिळते। मी पहिल्यांदा पंढरपूरला आलो ते साधारण 10 वर्षापूर्वी। तेव्हा सगळं समजत नव्हतं, पण काहीतरी वेगळं जाणवलं होतं। मग पुन्हा आलो पंढरपूरला। प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन शिकायला मिळतं आणि आजही शिकतोय, कारण पावलं पावली पांडुरंग आपल्याला काहीतरी नवीन शिकवत असतो। इथे पुंडलिकाच्या मंदिराजवळ एक भजन चालू होतं। खूप आवडलं म्हणून असा विचार केला की आपण हे शूट करूया आणि थोडा वेळ इथे थांबलो। खूपच छान भजन आहे, तुम्हीही बघा। भजन संपताच अचानक कोणतरी माझ्या पायाला हात लावला। मी क्षणभर थांबलो। कुणी पायाला हात लावला हे बघण्यासाठी मी फिरलो, तोपर्यंत दुसरा कोणतरी माझ्या पायाला परत हात लावला। कसं रिॲक्ट करायचं हे समजलंच नाही, कारण पायाला हात लावणाऱ्या व्यक्ती माझ्या आई वडिलांच्या वयाच्या होत्या आणि थोड्या वेळात तिसऱ्यानेही तसंच केलं आणि काही कळलं नाही आणि मीही त्यांच्या पायाला स्पर्श करायला सुरुवात केली। आणि तो असा क्षण होता ज्यावेळी मी, तो, ते असं काहीच उरलं नव्हतं। फक्त आदर, प्रेम आणि भक्ती वाहत होती। हीच तर खरी इथली जादू आहे। तुम्ही ते स्टोरी कव्हर करायला येता आणि इथलं वातावरण तुम्हाला त्याच कथेतलं पात्र बनवतं।
आणि आपल्याला माणसातला देव बघायला शिकवतं. आता आपण या होडीवर बसून पलीकडे जाणार आहोत. कुठलं मंदिर आहे तिकडे? मसोबा मंदिर आहे. फिरताना मला भजनाचा आवाज ऐकू आला आणि भजन मला अतिशय मस्त वाटलं, खूप छान वाटलं. मग मी इथल्या लोकल लोकांना विचारलं की हे भजन कुठे चाललं आहे. साधारणतः 20-25 मिनटं फिरतो आहे, पण सगळेजण सांगतात की एक जण या रस्त्याला वाजतंय, त्या रस्त्याला वाजतंय. कारण झालं असं आहे की आजच्या दिवशी जिकडे तिकडे भजनच चालू आहे, त्यामुळे कोणाला कळत नाही आहे की मी कुठल्या भजनाबद्दल विचारतोय. तर आज एका काकांनी मला हा रस्ता दाखवला आहे आणि या रस्त्याने मी चाललो आहे. तुम्हाला रस्ता दाखवतो. हा मळ्यातला रस्ता जातो असं काका बोलले. तर सगळ्या बाजूंनी भजनांचे आवाज ऐकू येत आहेत. तर आता मी शोधतोय जे मी ऐकतोय भजन, जे मला आवडलं होतं, खूप छान माझं होतं, ते शोधतात. हा रस्ता आहे, एकटाच चालू आता. मला माहीत नाही मी कसा जाऊ, ते कठीण तर आहे, पण मला ते भजन ऐकायचंच आहे. हा एक रस्ता सापडला, मळ्यातनं चाललाय. तिथे एक मंदिर दिसतंय, तिकडे जाऊन बघूया. पण तुम्ही जागोजागी बघाल तर इकडे ऊसाचे मळेच मळे आहेत. हे बघा, मोठमोठाले ऊस आहेत इकडे जागोजागी. काही लोक तिथे कामही करतात ऊसाच्या मळ्यामध्ये. पूर्ण हिरवगार वातावरण आहे. मला वाटतं मी मळ्यात ना चालवतो, मी थोडं बाहेर आलो आता. काय माहित नाही, आपल्या पायाने परत मळे खराब नको व्हायला. हे बघा किती वातावरण छान वाटतंय आणि मंदिरं किती मस्त वाटतं बघा. समोर एक सफेद रंगाचं मंदिर दिसतं, किती छान वाटतंय. अशी ही मंदिरं जागोजागी आहे आणि ही पायवाट बघा, ही किती छान वाटतंय. आता मी इथे आल्यावरती भजनाचा आवाज तो कमी झाला आहे, जो होता तो. मला त्यामुळे कळत नाही मी बरोबर चाललोय की चुकीचं चाललोय. मला वाटतं ते पलीकडनं आवाज येतोय. ही आपली भागीरथी नदी आहे, ह्याच्या पलीकडे मला वाटतं वाजतंय. तिथेही आपण जाऊन येऊया. या दिशेने आवाज येतोय, तर आपण या दिशेने चाललो आहेत. रस्ता किती सुंदर आहे बघा, दोन्ही साईडने हिरवगार वातावरण आहे. इथे विचारूया आपण काकांना. काका, भजनाचा आवाज समोरून येतोय का तिकडून? भजनाचा आवाज तिथून येतोय का? तिकडे येतोय, इथे नाहीये? अच्छा, हे बघा, हे काका आम्हाला भेटलेले आहेत. काका, नाव काय आपलं? माझे नाव राजेंद्र रामराव पाटील. आणि आपलं वय काय काका? वय माझं पूर्ण झालंय 60 झालंय. काकांचं वय 60 वर्ष आहे. हो. काका लांबून आले तिकडून, हा. धुळेवरून. धुळ्यावरून. काका धुळेवरून आलेले आहेत आणि काकांची पहिली वारी आहे. हो हो. म्हणजे इतकी वर्ष वारी राहिली होती करायची, पण काकांनी 60व्या वर्षी वारी केलेली आहे. याला महत्व आहे. या वयात पण त्यांनी चुकवलं नाहीये. आम्ही दोघच जण आले, पण बाई तिकडे झाली. अच्छा, चांगलं. राहिला कुठे इकडे तुम्ही? राहिले त्या रूम मध्ये. अच्छा, इथेच जवळच आहे, पलीकडे घेतले तुम्ही रूम? तुम्ही भेटले ना? अच्छा, तिकडे तिकडे तिकडे. मित्र हो तुम्ही, हा हे दृश्य बघा आहे समोर. ही आहे आपली भागीरथी नदी आणि हे समोर दिसतंय तिथे आहे पंढरपूरचं मंदिर आणि इकडे पुंडलिकाचं मंदिर. तर मी होडी पकडून इकडे आलो आणि नशिबाने काकांशी मला माझी भेट झाली आणि आपण हे सगळं शूट केलंय. तर आता परत पलीकडे जायचंय. चला काका, नमस्कार, भेटू परत. धन्यवाद धन्यवाद. तर हे बघाल तुम्ही, खालती बघा होड्या आहेत सगळ्या आणि पलीकडे जायचा हा रस्ता आहे. इथे होड्या लागलेल्या आहेत. आता हे जे दिसते समोर हे पुंडलिकाचं मंदिर आहे आणि आपली ही भागीरथी नदी. छान वाटतंय दृश्य एकदम.
आणि फायनली मला इथे थोडासा भजनाचा आवाज ऐकायला येतोय. थोडा थोडा आवाज मोठा होत चाललाय. बहुतेक इथे आसपासच जवळ कुठेतरी भजन चाललेलं आहे. खरं तर मला ठाऊक नाही मी ज्या भजनाच्या शोधामध्ये होतो मला तेच सापडलं की नाही. पण आता असं जाणवायला लागलंय की त्यापेक्षाही काहीतरी जास्त मिळालं. कारण इथे यायच्या वाटेवरती मला काही हसरे चेहरे दिसले. त्यांनी आपलं मन मोकळं केलं. त्यांच्या गोष्टी मला ऐकायला मिळाल्या आणि त्यातून मनाला जी शांतता मिळाली आहे त्याचं वर्णन शब्दात करता येणार नाही. कदाचित तेच खरं भजन असावं जे मंदिरात नाही तर प्रत्येक माणसाच्या हृदयात वाजत असतं. खरं तर भजन कुठे वाजतंय हा प्रश्न नव्हता. भजन कुठे जाणवतंय हा खरा प्रश्न होता. आज ही यात्रा संपत आली तेव्हा एक जाणवलं, इथलं वातावरण माणसाला बदलतं, तेही अगदी हळूवार न कळत. या वाटेवर लाखो लोक चालताना दिसले. वेगवेगळी गावे, वेगवेगळे चेहरे, वेगळ्या जाती. पण इथे आल्यानंतर सगळे एकाच कुटुंबातले होऊन जातात आणि एकाच नावाने माऊलीशी जोडले जातात. न कळत आपण इथल्या कथेतल्या एखाद्या पात्रासारखे होऊन जातो. गेल्या 10 वर्षात मी अनेकदा इथे आलो आणि त्या अनुभूतीने मी एक छोटासा चित्रपट बनवला ज्याला 10 पुरस्कार मिळाले. तो माझ्या चॅनलवरती उपलब्ध आहे. वरच्या उजव्या कोपऱ्यात जी लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही तो पाहू शकता. शेवटी एक मनापासून धन्यवाद. या वारीत लाखो लोक येतात आणि ते सुरक्षित परतही जातात. कारण कोणीतरी पाठीमागे उभं राहून आपल्यासाठी काम करत असतं. स्वच्छता करणारे कर्मचारी, रात्रंदिवस रस्ते पायवाटा स्वच्छ ठेवणारे, त्यांच्या कष्टामुळेच इथे सर्व काही निर्मळ आणि सुंदर दिसते. सुरक्षा देणारे पोलीस, स्वयंसेवक, वारी व्यवस्थापक, इतक्या मोठ्या गर्दीतही प्रत्येकाचा प्रवास सुरक्षित करायला घामाघूम होऊन काम करणारे डॉक्टर, नर्सेस आणि मेडिकल टीम, जे थकले तरी थांबले नाहीत, झोप झाली नाही तरी सेवा सोडली नाही. तुम्ही सगळे जे करता ते फक्त कर्तव्य नाही तर ती सेवा आहे आणि ही सेवा वंदनीय आहे. चला मग परत भेटूया अशाच एक छान व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर आवर्जून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.